नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद शाळेची काय स्थिती आहे आणि कशा पद्धतीने तिची प्रगती होत आहे की अधोगती होत आहे, असे बरेच मुद्दे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये घर करून आहेत. जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे, नव्हे तर झपाट्याने कमी होत आहे. हा अत्यंत चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न आहे. या प्रश्नावरच आज बोलूया. या प्रश्नाची उकल करण्यासाठी आणि अगदी आपल्या मनातले उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत यवतमाळ जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर प्रशांत गावंडे सर. नमस्कार सर. नमस्कार. प्रशांत गावंडे सर हे प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांना माहीत आहे की जिल्हा परिषद शाळेमधूनच आज जे बहुतांश कलेक्टर आहे किंवा क्लास 1 क्लास 2 पोस्टवर आहे ते बऱ्याच अंशी जिल्हा परिषद शाळेमधूनच आलेले शिक्षक आहेत, निदान आमची तरी पिढी. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेने मोठा विद्वान वर्ग घडवलेला आहे. पण आज जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या, तिथे जिल्हा परिषद शाळा ओस पडलेली आहे. यावर ते चिंतन करतायत, यावर ते मनन करतायत आणि पुन्हा जिल्हा परिषद शाळेला वैभवाचे दिवस यावे, जे 1962 मध्ये स्थापन झाले, पुन्हा वैभवाचे दिवस यावे यासाठी त्यांच्या मनमेंदूमध्ये काही कल्पना आहे, संकल्पना आहे. त्याही आपण जाणून घेऊया. एक प्रयोगशील शिक्षक, शिक्षण तज्ञ आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून आज आपण त्यांना या स्टुडिओमध्ये बोलावलं आहे. सर, मला सांगा की निश्चितच मला वाटते आपलंही शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं असेल आणि आपण काही वर्ष जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि जिल्हा परिषद शाळेतील मुलांमध्ये एक मोठी एनर्जी असते. त्यामधली एनर्जी आपल्याला व्यक्त करता येते, त्यासाठी अनेक प्रयोग सुद्धा आपण केलेले आहे. पण आज मात्र जिल्हा परिषद शाळा ओस पडलेली आहे, हे सरकारी आकडे सुद्धा सांगते आहे. मला हे सांगा की आपल्याला आज यासाठी म्हणतो की काल परवापर्यंत आणि शिकत असताना जिल्हा परिषद शाळेचा अभिमान होताच, आजही जिल्हा परिषद शाळेचा अभिमान आहे का? नक्कीच. एक व्यक्ती म्हणून आणि एका प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यपद भूषवत असताना अगदी मनापासून मला जिल्हा परिषद शाळेविषयी आदर आहे, अभिमान सुद्धा आहे. हे काही वेगळं सांगायचं नाही. परंतु जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होणं ही एक चिंतनाची आणि चिंतेची सुद्धा बाब आहे. एक संवेदनशील शिक्षक म्हणून माझ्या मनात अनेक कारण आहे. केवळ जिल्हा परिषद शाळा हाच एक पार्ट नाही आहे. शासकीय शाळा म्हणून आपण सर्व, ज्याच्यामध्ये नगर परिषदेच्या शाळा येतात, महापालिकेच्या शाळा येतात, त्यानंतर समाज कल्याण विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळा येतात, त्यानंतर आदिवासी विभागाकडून चालवल्या ज्या आश्रम शाळा आहेत पुन्हा आदिवासी विकास विभागाच्या, आणि जिल्हा परिषद शाळा. जिल्हा परिषद वारंवार हे याच्यासाठी म्हटलं जाते की जिल्हा परिषद शाळांची संख्या हजारोच्या घरामध्ये तुलनेमध्ये इतर शाळांच्या तुलनेमध्ये, आणि एकंदर हा सर्व सिनेरिओ सर्व शासकीय शाळांसाठी फार चिंतेचा आहे आणि चिंतनाचा सुद्धा आहे. मला हे सांगा सर की महात्मा फुलेंनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं अशा पद्धतीचा विचार मांडलाय. पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या शैक्षणिक विचारामध्ये म्हणतात की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असावं आणि पुढे जाऊन सरकारने सुद्धा प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. तरीही मला सांगा की त्या काळामध्ये 1962च्या काळामध्ये आणि त्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या प्रमाणात सरकारने ओपन केल्या आहेत. यामागचा काय उद्देश होता? नक्कीच. म्हणजे आपल्या अगोदरची पिढी, म्हणजे आपल्या वडिलांची जर पिढी बघितली तर त्यांचं निरक्षर राहणं, त्यांचं अल्पशिक्षित राहण्याचं मूळ जे आहे ते गावाच्या अवतीभोवती नसणाऱ्या शाळा हे होतं. आणि अगदी जे काही सोशल रिफॉर्मर्स आहेत ते द्रष्टे लोक होते. त्यांना हे माहिती होतं की एक मोठं गाव असेल तर प्रत्येक गावामध्ये किंवा गावाच्या अवतीभोवती 1-2-3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर शाळा असेल तर त्या शाळेमध्ये तिथले स्थानिक मुलं ऍटलीस्ट 7वी 8वी 10वी पर्यंत तरी शिक्षण घेतील, म्हणजे निरक्षरतेपासून त्यांना बाहेर काढता येऊ शकतं आणि मग पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांना तालुका किंवा जिल्हा स्तरावर जाता येईल. त्यामुळे गावात तिथे शाळा असं एक स्वप्न जे आहे ते त्या लोकांनी बघितलेलं होतं. ते काही पहिल्याच वर्षी सत्यसृष्टीत आलं नाही, वेळ लागला. मग त्यावेळेस गावागावामध्ये असणारे काही चांगल्या विचाराचे लोक जे आहेत त्यांनी आपापल्या गावामध्ये खाजगी शाळा सुद्धा त्यावेळेस सुरू केल्या होत्या. अगदी
मग पुन्हा प्रश्न राहायचा की त्यांच्या उच्च शिक्षणाचा किंवा 10वी नंतरच्या शाळांचं काय म्हणजे त्यांचा पुढचा प्रवास. तर आपल्या सर्व लोकांना माहिती आहे की शाहू महाराज हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यावेळेस ग्रामीण भागातल्या मुलं आणि कुठलंही डिस्क्रिमिनेशन न ठेवता, भेदाभेद न ठेवता त्या सर्वांसाठी अतिशय हळूवारपणे कुठल्याही कॉन्ट्रोवर्सी किंवा क्रायसिस न होऊ देता मुलांसाठी शाळा वसतिगृह निर्माण केली. मग त्यांच्या जीव घालण्याचा याचा तसा प्रॉब्लेम जो आहे तो त्यांनी स्वतः भार उचलला. नंतर कमवा आणि शिका ही योजना जी आहे, अर्न अँड लर्न असं हे दोन्ही पण आलंय. मुळात लर्न हा शब्दच अर्न घेऊन येतो, जर बाजूला काढला. अर्निंग इज इन्क्लुडेड देअर इन द लर्निंग. अजूनही कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये असेल, पुणे विद्यापीठामध्ये असेल, बऱ्याचशा विद्यापीठांनी पुढाकार घेऊन जे उच्च शिक्षण घेणारे मुलं मुली आहेत त्यांना लर्निंग विथ अर्निंग अशी कमवा आणि शिका शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी सुरू केलेली योजना जी अजूनही कंटिन्यू केली आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातली मुलं शहरात गेले की त्यांना केवळ ब्रेड अँड बटर किंवा उपजीविकेसाठी किंवा राहण्या खाण्यासाठी जे ती मारामार करावं लागणार, आपलं शिक्षणही घेतील आणि सोबत ते कमावतील पण त्यांना अपेक्षित किंवा आवश्यक असणार आहे. त्यामुळं त्यावेळेसचा दृष्टिकोन हा होता की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो शिकला पाहिजे. त्यामुळं कंपल्सरी शाळा म्हणजे शालेय शिक्षण जे आहे ते त्यावेळेस केलं. आणि त्या शाळांमुळेच आज जी आपली पिढी जे कम्फर्ट झोन मध्ये तर त्यावेळेस घेतलेला जो कोणी पुढाकार आहे त्या शासनाने घेतला आणि शासकीय यंत्रणेला सोबत असणारे काही त्यावेळेसचे द्रष्टे लोक, चांगल्या विचाराचे लोक, ज्यांना वाटत होतं की ग्रामीण भागातले मुलं मुली शिकले पाहिजे, त्या सर्व लोकांचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. मोठी यादी त्याच्यामध्ये येऊ शकते. आपल्या इकडचा विचार केला आपल्या परिक्षेत्रामध्ये तर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख एक आयकॉन आहे आपल्या या भागामध्ये. म्हणजे त्यांच्यामुळे विदर्भ आणि या पूर्ण जिल्ह्यामध्ये हजारो मुला मुलींना आपलं आयुष्य बदलवता आलं. तुम्ही आम्ही आणि आपल्या नंतरची जनरेशन जी काही कम्फर्टेबल लाईफ जगत आहे त्याचं क्रेडिटच या सर्व लोकांना जातं. तिकडे अगदी कर्मवीर भाऊराव पाटील असतील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाहू महाराजांनी त्यांच्या त्या अगोदर इनिशिएटिव्ह घेतलेला. पुणे आणि परिसरामध्ये अनेक लोकांनी म्हणजे कोणाकोणाची नावं घ्यायची नाही पण त्यांच्यामुळे आपण एक छान आयुष्य जगत आहे. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे माहिती असलं पाहिजे की त्याचं कोरिलेशन कसं आहे, व्हाय वी आर इन द कम्फर्टेबल झोन. त्याचा तिथून आलेला तो प्रवास आहे. त्यामुळे ते दष्टेपणातून घेतलेला निर्णय होता, तो काही असाच धरला आणि उचलला असं नव्हता. म्हणजे सर्वसामान्य लोकांना शिकता आलं पाहिजे हा उद्देश ठेवून मग सरकारने म्हणा किंवा तथाकथित ज्यांना शिक्षणाची दृष्टी होती त्या समाजसुधारकांनी शाळा काढल्या आहेत. आणि आज आपली पिढी, आपल्या आधीची पिढी ही बहुतांश पिढी ही जिल्हा परिषद शाळेमधून आलेली आहे. आजही इंग्लिश मिडियमच्या मुलाला जर एखादं वाक्य आलं नाही तर एखादा म्हातारा आजोबा म्हणतोय की तुम्ही काय रे, आम्ही जिल्हा परिषद मधून शिकून आलेलो आहे. हा अभिमान आजही जिल्हा परिषद मध्ये शिकलेल्या माणसाकडे आहे. निश्चितच जिल्हा परिषद शाळेने मोठ्या मोठ्या पिढ्या घडवलेल्या आहेत, मोठी माणसं घडवलेली आहेत. पण आज ती शाळा ओस पडते आहे. ज्या शाळेमधून संपूर्ण पिढी घडलेली आहे, जीवन उभं झालेलं आहे, ते जीवन देणारी जीवनदायी ती शाळा आज ओस पडलेली आहे. आणि असंही म्हणता येतं की ती संपते की काय, बंद होते की काय याही मार्गावरती चाललेली आहे. निश्चितच हा उभ्या महाराष्ट्रासाठी, शिक्षण तज्ञांसाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. मला हे सांगायचं की एका काळात विद्यार्थ्यांनी फुलून गेलेली ही शाळा आज ओस पडते आहे. मला हे समजत नाही की यामधले जे शिक्षक आहे ते शिक्षक हुशार आहे. म्हणजे मी तर असंही म्हणेल की माझ्यासारखा सिनियर कॉलेजचा प्राध्यापक हा डीएडला नंबर लागला नाही म्हणून बीए केलंय आणि बीए करत असताना बीएडला नंबर लागला नाही म्हणून एमए केलंय आणि एमए झाल्यानंतर मग नेटस्किलच्या माध्यमातून आम्ही सिनियर कॉलेजला प्राध्यापक लागलोय. बहुतांश प्राध्यापक हे 12वी मध्ये डीएड झालं नाही म्हणून शिकत राहिले, पण 12वी मध्ये ज्यांना जास्त मार्क होते त्यांनी डीएड केलं आणि शिक्षक झाले. याचा अर्थ असा की ते मुलं निश्चितच हुशार होते. मग जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणारे जर एवढे शिक्षक हुशार आहेत तरीही जिल्हा परिषदची शाळा आज ओस का पडते आहे? त्याला अनेक कारण आहेत. केवळ शिक्षक हा एकच घटक त्याला जबाबदार आहे वगैरे असं म्हणता येणार.
म्हणजे संयुक्तिक ठरणार नाही. बरं. आपण जिल्हा परिषद शाळा किंवा एकंदर शिक्षण व्यवस्थेशी अनेक स्टेक होल्डर्स आहेत. त्याच्यामध्ये महत्वपूर्ण घटक जो आहे तो शासन हा एक राहतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो तिथे प्रत्यक्ष काम करणारा घटक म्हणजे शिक्षक, मुख्याध्यापक ही जी मंडळी, त्यांचे लाभार्थ्यांशी रिलेट करणारा एक दुसरा घटक आहे तो म्हणजे पालक वर्ग आहे तिथला, आणि विद्यार्थी, असं हे सर्व सरकार मिळून शिक्षण व्यवस्था तयार होते. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडणे किंवा तिथली पटसंख्या कमी होणे याच्यासाठी अनंत कारण आहे. त्यातले एक की जसं जिल्हा परिषदच्या 1-2 डिकेड पूर्वी जर विचार केला, 2 ते 3 डिकेड पूर्वी, 30 वर्षापूर्वी, तर जिल्हा परिषदच्या शाळा सोडून इतर पर्याय जे आहेत ते पालकांना, विद्यार्थ्यांना, समाजाला उपलब्ध नव्हते. त्यामुळं माझ्याकडे एकच पर्याय आहे, त्याच्यामुळे जिल्हा परिषदचा आहे ते एकच पर्याय उपलब्ध असल्यामुळे तिथे मुलं शिकायची. आणि लहानपणी काही लगेच तालुक्याला किंवा जिल्ह्याला पाठवत नव्हते त्यावेळेस बहुतांश मुलांना. नंतर हळूहळू खाजगी शाळा तयार होत गेल्या, शासकीय ध्येयधोरणं बदलत गेली. सर्वात आत्ता धोका संभवतो तो आहे स्वयंअर्थ सहाय्य शाळांचा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा. मुळात सीबीएसई, इंटरनॅशनल बोर्ड, अशा वेगवेगळ्या बोर्डच्या शाळा पण आता अलीकडे येत आहेत. बिलकुल. सीबीएसई बोर्ड हे पालकांनी आणि सर्वच व्यवस्थेने समजून घेणं गरजेचं आहे. सीबीएसई बोर्डची निर्मिती जी आहे ती मुळात ती गरजेतून निर्माण झालेली आहे. त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे काही नोकरीला असणारा जो अधिकारी वर्ग किंवा कर्मचारी वर्ग असायचा त्यांच्या पूर्ण देशभर बदल्या पाहिजे. मग एखादा पश्चिम बंगालमधून तामिळनाडूमध्ये जर एखादा अधिकारी किंवा कर्मचारी बदलून जात असेल तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड व्हायची, कारण तिथे असणारा प्रथम भाषा असेल किंवा द्वितीय भाषा असेल, जे सर्व पूर्ण स्ट्रक्चर चेंज होऊन जायचं त्यांच्या मुलांचं. अशा याच्यामध्ये मग मुलांची शिक्षणाची ओढाताण होऊ नये म्हणून कुटुंब एका ठिकाणी, नोकरी करणारा दुसऱ्या ठिकाणी, असं बरंच काही काही व्हायचं. असं एक डोळ्यासमोर ठेवून मग अशा काही शाळा असल्या पाहिजे की ऍटलिस्ट या सर्व लोकांसाठी त्या त्या जिल्हा स्तरावर तरी एक बोर्ड असं असेल की तिथे कॉमन सिलेबस असेल, त्या यातून निर्माण झालेला हा पार्ट आहे. आता सीबीएसई शाळेमध्ये आपल्या मुलांना जर घातलं नाही तर आपण आपल्या मुलांवर खूप अन्याय करत आहे असं पालकांना वाटतं. अनफॉर्च्युनेटली असं काही नाही तसं पाहिलं तर. आता तर सीबीएसई शाळा म्हणजे खूप चांगल्या शाळा बुवा असं पण अनेक लोकांचं परसेप्शन तयार झालेलं आहे. पण एक डिफरन्स ते काही सर्व शाळांना लागू पडत नाही. त्यामुळे स्वयंअर्थ शाळा ज्या आहेत, स्वयंअर्थ सहाय्य शाळा, ह्या सुद्धा इतक्या आता त्याचं पेव फुटलेलं आहे की अगदी खेड्यापाड्यातून एक 5,000 वस्तीच्या गावामध्ये जर तुम्हाला दुसरे 2 जिल्हा परिषदेच्या शाळा सोडून जर दुसरे 2 पर्याय उपलब्ध असेल, ऍक्च्युअली नॉर्म्स भरपूर दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ते नॉर्म्स फॉलो होतात की नाही हा संशोधनाचा विषय खरं सांगायचं, की किती किलोमीटरच्या आतमध्ये त्या शाळेला मान्यता असायला पाहिजे. असे काही असू शकते की ते नॉर्म्स काही ठिकाणी ब्रेक करून सुद्धा शाळा निर्माण झालेला असेल. मग तो नॉर्म्स फॉलो करूनही समजा 3 किलोमीटरवर एखादा दुसरा पर्याय उपलब्ध झाला असेल 5 किलोमीटरवर, तर ते लोकांकडे भरपूर प्रलोभन लोकांना, पालकांना दाखवण्यासाठी आपल्याकडे आता स्वयंअर्थ सहाय्य शाळा ह्या काही सर्वसामान्य लोकांच्या नाहीच मुळात. ज्यांच्याकडे अर्थसहाय्य भरपूर आहे त्याच लोकांच्या ज्या शाळा आहेत त्या काही सर्व सरसकट सर्व एक सोशल ऍटिट्यूड ठेवून काही निर्माण झालेले नाही, व्यवसाय घेऊन आलेले आहे मे बी. म्हणजे त्यातले काही क्वचित अपवाद सोडून द्या, पण एक काही अमाऊंट मी इन्व्हेस्ट जर करत असेल त्याला मल्टिप्लाय कसं करता येईल हाच पहिला दृष्टिकोन जो आहे तो व्यावसायिक लोकांचा असू शकतो पहिल्यांदा. त्याच्यावर ते समाजाचा भला करेल, सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे वगैरे असा दृष्टिकोन फारच क्वचित लोकांकडे असू शकतो. मग पालकांना प्रभोग करण्यासाठी मग आम्ही तुम्हाला अगदी गणवेशापासून तर सर्व ऍक्च्युअली हे सर्व जे आहे ते शासकीय शाळांमध्ये आहे. आमची यंत्रणा कदाचित तिथे कमी पण पडत असेल की काय काय सुविधा उपलब्ध आहे. आता तर भरपूर त्याच्यावर चिंतन सुरू आहे आणि आमचे शिक्षक मंडळी सुद्धा आता पालकांपर्यंत पोहोचत आहे की अगदी त्याच्या ऍडव्हर्टाईज देणे आहे, सर्व हे करत आहेत. त्यामुळे म्हणजे इंग्रजीचा हा एक पार्ट आहे स्वयंअर्थ सहाय्य शाळा. दुसरं एक की इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे हा एक ट्रेंड ओढा, तो बरोबर चुकीचा हे आता सर्वच पालक काही समजू शकणार, पण तो एक ट्रेंड निर्माण झाला. तेव्हा आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना शिकवलं पाहिजे आपल्या. त्यातून मग आजूबाजूला असणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्यांची क्वालिटी काय असेल हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही सुद्धा इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सर्वे केलेला आहे. म्हणजे अनेक शाळा अशा आहेत की माध्यम इंग्रजी आहे
पण तिथे वापरण्यात येणारं इन्स्ट्रक्शन कमांडचं जे माध्यम आहे किंवा तिथे जे वापरण्यात येणारी भाषा आहे ती हिंदी आहे. म्हणजे बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत काही क्वचित अपवाद सोडल्या तर ते हिंदी माध्यमाच्या शाळाच आहेत. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालून त्यांचं हिंदी बऱ्यापैकी होत आहे. राधाड त्यांचं हिंदी बरोबर इंग्रजी बरोबर होत आहे आणि मराठी तिथे वाटच लागलेली असते त्या शाळांमध्ये. त्यामुळं पण हे कोण अनालिसिस करणार आहे? पालकांकडे वेळ नाही. मुलांना पालकांनी शाळेत घालून दिलं. हा जो आउटर पार्ट आहे ज्याला आपण पॉम्पस पार्ट म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कॅचिंग इन्फ्रास्ट्रक्चर, अट्रॅक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर पालकांना अमुक जे प्रलोभनं दाखवल्या जातात ते प्रलोभनं, येणाऱ्या गाड्या घोड्या समजा गावापर्यंत पोहोचल्या की आपलं मूल जे आहे ते एक नीटनेटका करून त्या गाडीमध्ये बसवून वगैरे स्टेटस सिम्बल झालेला. मुलांच्या आतमध्ये अकॅडमिक इनपुट्स काय मिळत आहे हे काही प्रत्येक पालक त्याला जज करू शकत नाही. अशा याच्यात जो एक कॉम्पॅक्ट शो आणि हे सर्व जे आहे ते ग्लॅमर जे आहे ते कन्झ्युमरला जे अपेक्षित आहे ते प्रोव्हाइड करणं हे कोणत्याही बिझनेसमनचं हे राहतं सरळ सरळ. तर बिझनेसमन तसंच करणार त्याच्यामुळे त्यांना अट्रॅक्ट करून आपल्या शाळांकडे ते बरोबर यशस्वी झाले. अशा याच्यामध्ये हा एक पार्ट आहे म्हणजे स्वयंअर्थ शाळा, पर्याय उपलब्ध झाले हा दुसरा पार्ट आहे. तिसरा म्हणजे एकंदर बर्थ रेशिओ वगैरे जर पाहिला म्हणजे एखाद्या 1000 वस्तीच्या गावामध्ये दरवर्षी दाखलपात्र विद्यार्थी किती जन्माला येत असतात असं जर विचार केला तर ती सुद्धा एक समस्या आहे. समजा 40 कुटुंब असतील की ज्या घरी लहान मुलं आहेत किंवा त्यातले मग 10,000 असतील. आता 1 किंवा 2 याच्यावरच सर्व जे आहे ते थांबलेलं आहे मुलं किंवा मुली. त्यामुळे ते सुद्धा एक बर्थ रेशिओ जो आहे तो सुद्धा एक त्याला कारण असू शकते. मग 10,000 दाखलपात्र विद्यार्थी असेल त्यातले 4 बाहेरच्या शाळांमध्ये दिले असेल आजूबाजूच्या शाळांमध्ये तर जिल्हा परिषद शाळांमध्ये नक्कीच ती संख्या म्हणजे असं एकच कारण त्याला असू शकत नाही. असे वेगवेगळे पैलू त्याला आहे. पण शाळांच्या क्वालिटीच्या संदर्भात आपल्याला नंतर बोलता येईल खरं जे काय करता येईल वगैरे. पण केवळ शिक्षक जबाबदारीच्या शाळेला पटसंख्या होण्यासाठी कारणीभूत आहे असं सरसकट म्हणणं हे सांगता ठरणार आहे. कारण आपण असं म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक निश्चितच हुशार आहे, त्यांच्याकडे कल्पकता आहे आणि ते प्रयोगशील आहे. एवढं असून सुद्धा ते शाळा ओस पडते आहेत यासाठी सर म्हणतात त्याप्रमाणे हे शिक्षक जबाबदार नाही आहे. अनेक कारण आहे त्यासाठी. सरांनी एक सांगितले की त्याला पर्यायी म्हणून आता अनेक शाळा इंग्रजी शाळा उपलब्ध होते आहेत. दुसरी सर एक ओरड होते आहे आणि ती मला योग्यही वाटते आहे की आपल्या काळामध्ये म्हणजे आपण जेव्हा शिकत होतो जिल्हा परिषदमध्ये त्यावेळेसचे जे गुरुजी असायचे सामाजिक दृष्ट्या त्यांना फार दर्जा असायचा त्यामुळे त्यांना शिकवण्यालाही थोडंसं म्हणजे मन लागायचं. आज तो दर्जाही समाजाने थोडा कमी केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. पण त्या काळामध्ये ते आपले जे सर होते त्यांच्याकडे एकच काम होतं अध्यापन आणि अध्यापन आणि अध्यापन. आता मात्र आताच्या शिक्षकांकडे अध्यापनाव्यतिरिक्त खूप काम आलेले आहे. मधल्या काळामध्ये एक चित्र आलं होतं की एक शिक्षक आहे त्याच्या गळ्यामध्ये थेटोस्कोप आहे म्हणजे त्याला वैद्यकीय चाचणी म्हणजे वैद्यकीय माहिती गोळा करावं लागते, जनगणना करावं लागते, कुठेतरी मग निवडणूक आहे निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात सहभागी व्हावं लागते किंवा त्याचंही कुठेतरी त्या पेपर्स वाटणे हेही प्रकार आहे. असे मग खिचडी शिजवणं असो त्याचा ग्रामचा हिशोब देणे असो किंवा आता व्हॉट्सअप या माध्यमातून लगेच तात्काळ माहिती मागितल्या जाते आणि अध्यापनापेक्षा ती माहितीला म्हणजे महत्व दिलं जाते. अध्यापनाव्यतिरिक्त त्याच्याकडे खूप कामं लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की हे तर अगदी बरोबर आहे की जी माहिती वारंवार मागितल्या जाते ती ज्या छोट्या शाळा आहे स्पेशली जिथे द्विशिक्षकी शाळा आहे किंवा एकच शिक्षक आहे शिक्षक संख्या कमी आहे रिक्रुटमेंट झालेल्या नाही पाहिजे एक मोठी व्हॅक्युम तयार झालेली आहे अशा शाळांमध्ये ते हेक्टिक किंवा त्रासदायक होणारच आहे. कारण माहिती तेवढीच असते द्विशिक्षकी शाळांमध्ये. मग एकच व्यक्ती तिथे पुरेसा नसतो म्हणून ते दोघेच्या दोघे माहिती आणि ती माहिती वारंवार मागितल्या जात असेल तर वैताग येणे त्याला नेटचं हे आहे टेक्नोसाईल जर नसेल तर त्याला इतर शिक्षकाची मदत घ्यायला लावणे कारण सर्व ऑनलाईन आणि हे सर्व माहिती आहे. तर ते नक्कीच एक कारण आहे. काही ठिकाणी मग विथ रेअर एक्सेप्शन काही क्वचित अपवाद आहेत की हे सर्व करून सुद्धा त्या शाळांमध्ये काही लोकांनी क्वालिटी मेंटेन केली आहे. म्हणजे हे सर्व करत असताना त्यांनी वेगळा वेळ दिला असेल आणि शाळेमधलं काम जे ते आपलं केलं असेल.
मला व्यक्तिशः असं वाटतं की टीचिंग इज द जॉब नॉट रिलेटेड विथ अवर क्वालिफिकेशन, ओनली विथ अवर क्वालिफिकेशन. इट इज ॲब्सोल्युटली रिलेटेड विथ अवर वे ऑफ थिंकिंग अँड ॲटिट्यूड. तो आपल्या वृत्तीशी निगडीत जॉब आहे टीचिंग जो आहे. त्याच्यामुळं मला समजा विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल, प्रामाणिकपणे न्याय द्यायचा असेल, सस्टेनेबल त्यांच्यामध्ये बदल करायचे असेल, तर तो ॲटिट्यूडशी रिलेट करते. काही शाळा अशाही आहे की हे सर्व माहिती त्यांना पण मागवलेलीच आहे, ते देतात पण. असं असताना तिथे पटसंख्येची समस्या नाही आहे. काही इतर गावाची मुलं जी आहेत, जसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे मुलं आहेत, तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इतर गावातील मुलं येताना आपल्याला दिसत आहेत. तर नक्की त्या शाळा ज्या आहेत त्या रोल मॉडेल असू शकतात की ते नेमकं काय स्ट्रॅटेजी वापरतात, कारण त्यांनाही ही माहिती पुरवायचीच आहे. तर नेमकं प्लॅन तसा त्यांचा कोणता आहे की ही माहिती देऊनही त्यांची जर क्वालिटी मेंटेन करत असेल तर नक्की त्यांचा प्लॅन, त्यांची स्ट्रॅटेजी इतर शाळांनी फॉलो करायला काही हरकत नाही. पण हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही की जे छोट्या शाळा आहेत, 2 शिक्षकी 1 शिक्षकी, तिथे शिक्षक संख्या कमी आहे आणि वर्ग भरतोय, तर त्या ठिकाणी माहिती जर तेवढीच द्यायची असेल तर त्यांची तारांबळ, ओढाताण होणे आणि पुन्हा माहितीचं आत्ता आणि आत्ताच हे जे आहे त्याच्यामुळे आपली जी युज्युअल काम आहे, मूळ जे काम आहे, आपलं दैवत जे आहे विद्यार्थी, तर ते बाजूला ठेवून, त्यांना बाजूला ठेवून लगेच तात्काळ माहिती पुरवणे हे फार म्हणजे त्रासदायक आहे आणि ते नकोसं सुद्धा वाटत आहे शिक्षकांना. जे त्याच्यामुळे इरिटेशन हे ते साहजिकच आहे, कारण एकच माहिती वारंवार मागणे आहे किंवा माहिती आत्ता आणि आजच हे जे आहे हे जास्त हे. अनेक आता वरिष्ठ पातळीवर खूप तज्ञ लोक आहेत, त्यांनी प्लॅन करायला काही हरकत नाही की वर्षातून 2 ते 3 वेळा फक्त माहिती मागितली आहे. इनिशियल स्टेजला एक माहिती डेटा कलेक्ट झाला की ते थोडेफार चेंजेस असेल त्याला एक ट्राय मंथ किंवा 4 मंथ्स असं वर्षातून 2 वेळा 3 वेळा माहिती एक वेळा डेटा कलेक्ट झाला ऑनलाईन की त्यावरच त्यांनी सर्वसमोर जे आहे ते करायला पाहिजे. पण तसं होत नाही. माहिती दिल्यानंतर सुद्धा वारंवार ऑब्व्हियसली जेव्हा पेपरलेस ऑफिसेसची कन्सेप्ट आता आलेली आहे, अशा पार्श्वभूमीवर ऑनलाईन पण माहिती भरायची आणि सोबत त्याला हार्ड कॉपी पण हवी आहे आणि त्याच्या 2-2, 3-3 प्रती, म्हणजे फार हास्यास्पद आहे आणि रिडिक्युलस आणि डिस्गस्टिंग आहे डेफिनेटली. आणि खरं म्हणजे दुर्दैव हा शब्द म्हणावा लागेल की अध्यापन कमी जास्त झालंय, मुलांना थोडं कमी आलंय तर त्यावर कुठेही ऍक्शन होत नाही. पण मात्र डॉक्युमेंटली जर कमी जास्त असेल तर त्यावर ऍक्शन होते. म्हणजे डॉक्युमेंटपेक्षा, अध्यापनापेक्षा डॉक्युमेंटवर जास्त भर दिला जातो. हेही मला वाटतं कुठेतरी आपण अध्यापनाला बाजूला सारतो आहे आणि फक्त पांढरे कागद काळे करणे, अर्थात माहिती आवश्यक असतेच, पण सर म्हणतात त्याप्रमाणे त्यालाही एक मर्यादा असावी आणि त्याचे स्टेप पाडाव्यात, हाही एक पर्याय असू शकतो. मला हे सांगा सर की मधल्या काळामध्ये म्हणजे जवळपास 10-12 वर्षापासून असेल कदाचित की ग्राम पातळीवर शाळा व्यवस्थापन समिती आलेली आहे आणि बरेच, मला वाटते बरेच अधिकार सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीला दिलेले आहे. तुमच्या गावातली शाळा तुम्ही त्यावर देखभाल करायची, कदाचित हा त्यामागचा उद्देश असेल. ही शाळा कशी चालवायची, यामधले शिक्षक कसे असावेत, त्यांनी ते कशा पद्धतीने अध्यापन करते की नाही करते, हे सगळं लक्ष ठेवण्याचं काम शाळा व्यवस्थापन समिती करते. एकूणच शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांची आपल्या शाळेसंदर्भात काय भूमिका असावी? अतिशय महत्वपूर्ण भूमिका आहे. म्हणजे शाळा पातळीवर जर विचार केला तर शाळेची जी असेंब्लीज आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कुठलेही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी अगोदर ग्राम शिक्षण समिती असायची, त्यावेळेसचा जो ढाचा होता, सरपंच असायचे वगैरे, हे बदलून टाकलं. कारण बऱ्याचशा गावामध्ये सरपंच अपडाऊन करत आहेत शहराच्या, त्या शाळेला काही फार फायदा होत नव्हता. त्यानंतर ज्यांची मुलं शाळेमध्ये नसायची समजा, ते सुद्धा सदस्य, पदसिद्ध सदस्य असतात असं. त्यामुळे ज्यांची शाळेतच मुलं नाही तर त्यांना त्या शाळेविषयी काय आपुलकी वाटणार. त्यामुळे एक क्रांतिकारी बदल याच्यामध्ये झाले. कारण अलीकडे आता शाळा व्यवस्थापन समिती असं म्हटलं, SMC, स्कूल मॅनेजमेंट कमिटी, त्याच्यामध्ये तर महिलांची संख्या, सदस्य संख्या किती असायला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक सदस्य जो आहे तो ज्यांची मुलं शाळेमध्ये तेच असलं सर्वात महत्वाचं. चेअरपर्सन सुद्धा ज्याचा मुलगा किंवा मुलगी आहे समजा शाळेमध्ये तेच असलं पाहिजे आणि बाकीचे सपोर्टिव्ह घटक त्याला आहेत. मुख्याध्यापक, सदस्य, सचिव असतं समजा त्या शाळेचं. मला असं वाटतं की शाळा व्यवस्थापन समिती ही केवळ बोर्डवर नसावी, ती बोर्डवर नसावी, तर ती कार्यकारी
समिती सारखं त्याचं स्वरूप आहे. आणि अनेक गावांमध्ये रात्री सुद्धा सभा घेतलेल्या आहेत, पालक सभा. आणि आम्ही प्रशिक्षण संस्थेमध्ये असल्यामुळे शिक्षकांशी कनेक्ट असल्यामुळे आम्ही शिक्षक जेव्हा आम्हाला बोलवतात पालकांची संवाद साधायला, तर आम्ही त्यांना म्हणतो की पालक सभा ह्या पालकांच्या वेळेत असल्या पाहिजे, शिक्षकांच्या वेळेत नाही. शिक्षकांच्या वेळेत म्हणजे 10:30 ते 5 मध्ये पालक सभा नसली पाहिजे, ती सायंकाळी असली पाहिजे. मजूर आहे, शेतकरी आहे, ते सर्व घरी आल्यानंतर. आणि हे सुरू पण केलेलं आहे. पण अगदी 7 वाजता सुरू केलेली सभा 10:30 पर्यंत निरतालुक्यामध्ये पात्राटला आम्ही घेतलेली आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी तशाच पद्धतीने इकडे आर्णी तालुक्यामध्ये खंडाळा नावाचं गाव आहे, तिथे सुद्धा रात्री 10:30 पावणे 11 पर्यंत सभा घेतलेली आहे. त्याला आम्ही आई बाबांची शाळा म्हणतो. असं वेगवेगळे त्याला स्वरूप देत आहे. आणि त्यांना एक लक्षात आणून देत आहे की आपल्या गावातील शाळेचा दर्जा नाही वगैरे अशी जर शाळा समिती किंवा पालक ओरड करत असेल तर दर्जा निर्माण व्हावा यासाठी आपला कुठला अंकुश किंवा नियंत्रण शाळेच्या एकंदर यंत्रणेवर आहे. दर्जा नाही असं म्हणायचं, आपली स्वतःची मुलं जी ती बाजूच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकायचं आणि शाळेत विषयी ओरड करत आहेत, असं जमणार नाही. असं आम्ही त्यांना लक्षात आणून देतो की आपल्या गावाची शाळा ही समृद्ध व्हावी, चांगली व्हावी, तिचा अकॅडमिक जो दर्जा जो आहे, शैक्षणिक दर्जा तो उंचावा, यासाठी पहिला एक निकष आहे की त्या गावातले सर्व मुलं जे आहेत ते त्या शाळेमध्ये असले पाहिजे. त्यांनी इतर ऑप्शन शोधू नये, कारण शासनाच्या वतीने इतक्या छान छान योजना आहेत, इतक्या छान छान योजना. मोफत गणवेश, मोफत जेवण मुलांना जे आहे, अगोदर तरी तांदूळ वगैरे असेल जेवण आहे छान दुपारच्या जेवण, त्याला स्वीट काय असं त्याला सुरू होतो. आणि शालेय पोषण त्या माध्यमातून तर खूप चांगला एक सिनेरिओ तयार झालेला आहे. त्यानंतर आरोग्य सुविधा मुलांसाठी ज्या जे काही इंग्रजी माध्यमांचं पेव समजा, तर शाळेमध्ये पहिलीपासून इंग्रजी कंपल्सरी आहे. मग या शाळेमध्ये इंग्रजीचं चांगलं वातावरण निर्माण होण्यासाठी त्या शिक्षकांनी प्रयत्न करायचे. आणि तिथे होत नसेल तर शाळा व्यवस्थापन समितीने इन्सिस्ट करायचं की इंग्रजी जर पहिलीपासून कंपल्सरी असेल तर इंग्रजीच्या बाबतीत काय सुरू आहे आपल्या इथे, भाषेच्या काय, 6वी पर्यंत जायचं एखाद्या मुला मुलींनी आणि नंतर म्हणायचं की याला लिहिता वाचता येत नाही, असं एखाद्या पालकांनी जर ओरड करत असेल तर तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी त्या टप्प्यावर काय काय यायला पाहिजे ही समज सुद्धा. आता फॉर्च्युनेटली ही जी मुलं आहेत 10-12 वर्ष वयोगटातली, त्यांचे आई बाबा जे आहे ते कोणीच निरक्षर नाही. पहिली क्वचित पॉकेट सोडून दिला आपण, ऍटलीस्ट 10वा वर्ग, 8वा वर्ग, 10वी 12वी काही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, तर ह्या सर्व शिक्षित लोकांनी ची एक जबाबदारी ठरते की त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती कुठलेही एक पॉलिटिकल त्याला हे न देता समजदार लोक, शिक्षित लोक शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आलेत, काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे ही समज असणारे लोक जर व्यवस्थापन समितीमध्ये आले तर ते लोक शिक्षकांना समज देतील की आम्हाला आमचे गाव आहे, आमची मुलं आहे, आमच्या गावची शाळा आहे आणि तुम्ही सुद्धा आमच्या गावचेच आहात. तर दोघांच्या समन्वयातूनच ही शाळा कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्याला थोडं थांबून मी एक प्रश्न करतो की शाळा गावामध्ये आहे आणि गावातील मुलं शाळेमध्ये आहे आणि शिक्षण, ज्या शाळेतून शिक्षण आपल्याला मिळतं ते शिक्षणच आपल्याला उन्नत करणार आहे, आपलं जीवन अत्यंत सुजलाम सुफलाम करणार आहे. आणि म्हणून शाळा, शिक्षण, शिक्षक, तिथला सिलेबस हे फार महत्वाचं आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडते आहे, अशा वेळेस शाळा व्यवस्थापन समितीने किंवा एकूणच पालकांनी पालक किंवा शाळा व्यवस्थापन समिती नेमकं शिक्षकांसंदर्भात, तिथल्या शाळेच्या व्यवस्थापनासंदर्भात, शाळेच्या अभ्यासक्रमासंदर्भात काय काय करू शकते हे थोडं स्पष्टपणे सांगा. शाळा व्यवस्थापन समिती हा एकंदर पूर्ण त्या शालेय व्यवस्थेचा एक कणा आहे असं म्हटलं ते वावगं ठरणार नाही. शाळा व्यवस्थापन समिती ही नियंत्रण समिती असल्यापेक्षा समन्वय समिती असं त्याला देऊ शकतो. कोऑर्डिनेट करणे, वॉचिंग डॉग सारखी त्याची भूमिका नाही घ्यायचं. तर ज्या काही समस्या शिक्षकांना येत असेल, मग त्यांच्या प्रवेशापासून तर विद्यार्थ्यांच्या एकंदर सर्वच समस्या त्याची सोडवणूक करणे, त्यातून मार्ग काढणे, कारण स्थानिक पातळीवरती मंडळी असल्यामुळे हा सुद्धा त्यांचा जो आहे तो त्यांची वृत्ती असली पाहिजे तिची. दुसरा एक पार्ट की आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या समस्यांची सर्व जाण समज जी आहे ती त्यांना असणे, ज्या समस्या आहेत त्यांच्यामध्ये एक्सचेंज होणे, शिक्षक आणि त्यांच्यामध्ये समन्वय ही कोऑर्डिनेशन समिती आहे. खरं शासकीय यंत्रणा जी आहे, पर्यवेक्षी यंत्रणा, त्याच्या मर्यादा आहेत. प्रत्येक शाळेमध्ये एक पर्यवेक्षण जे आहे ते प्रॅक्टिकली शक्य नाही रोज. अशा पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर
पर्यवेक्षक यंत्रणेचा महत्वपूर्ण घटक जर कोणता असेल तर तो शाळा व्यवस्थापन समिती येते. पण अनेक गावामध्ये शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे केवळ काही 19-20 झालं तर त्या ठिकाणी इंटरफिअर करणे किंवा त्या ठिकाणी जाऊन हे म्हणजे शिक्षकांना धारेवर धरणे असं पण होऊ शकतं. पण त्यापेक्षा समस्या निर्माण होणार नाही यासाठी त्यांनी सजग राहणे, सतर्क राहणे. जे बाहेर जाणारे मुलं जे आहेत त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करून आपल्या इथली शाळा अशी छान करता येऊ शकते किंवा झालेली आहे तर आपल्या मुलांना इथे जर टाकलं आपल्या गावाची शाळा, कारण शाळा एकदा बंद पडली की ती पुन्हा नव्यानं सुरू करणे फार कठीण गोष्ट आहे, कारण ते प्रॅक्टिकली शक्य नाही. ह्या अनेक वर्षानुवर्षापासून सुरू असणाऱ्या शाळा ह्या दिवसेंदिवस प्रगत व्हाव्या हे महत्वाचं आहे की त्यांचं अधपतन होऊन त्या बंद व्हाव्या हे महत्वाचं आहे शाळेच्या म्हणजे गावाच्या दृष्टिकोनात. तर शाळा जर वाचवायची असेल तर 2च घटक वाचवू शकतात शाळेला. ते आहे शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे पालक वर्ग, त्या गावकरी मंडळी आणि त्या गावाचे शिक्षक. हे 2च लोक आपल्या शाळांना जे ते वाचवू शकतात आणि ते समन्वय साधतात. बाकी तांत्रिक जे आहे ते अनेक बाबी असू शकतात त्याच्यामध्ये, पण हे 2 घटकांनी मनावर घेतलं तर कोणतीही शाळा बंद पडणेच नाही. म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती आपली शाळा वाचवण्यासाठी खूप काही करू शकते, ती मात्र सक्रिय असली पाहिजे. नक्कीच. तिला त्या व्यवस्थापन समितीला आणि एकूणच पालकांना आपल्या शाळेबद्दल शिक्षकांबद्दल एक आस्था असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे आणि आपले मुलं ज्या शाळेमध्ये शिकता आहेत ती शाळा सर्वांग सुंदर असली पाहिजे. हाही भाग शाळा व्यवस्थापन समितीने सांभाळला पाहिजे. मित्रांनो, शाळा ओस का पडते आहे सर सांगतात की त्यासाठी एक कारण जबाबदार नाही आहे, अनेक कारणं जबाबदार आहेत. त्यासाठी मला हे सांगा सर की शिक्षण जर नसेल तर एकूणच सर्वच व्यवस्था कोलमडतात. म्हणजेच मग ती राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सगळेच व्यवस्था शिक्षण जर नसेल तर कोलमडतात. या सगळ्यांच्या मुळाशी शिक्षण हा एक भाग आहे महत्वाचा आणि म्हणून मग शिक्षणासाठी शाळा महत्वाच्या आहे. आणि एकीकडे आपण शायनिंग इंडियामध्ये जगत असताना आपल्याकडे प्रचंड दारिद्र्यात खितपत पडलेला भारत सुद्धा आहे. म्हणजे काही लोकांकडे प्रचंड पैसा येतो आहे, पण काही लोक आजही एका दिवसाच्या जगण्यासाठी तरसत आहेत. एवढी गरिबी ग्रामीण भागामध्ये आहे. ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडल्या तर कसं होईल? या संदर्भात सरकारचं काय धोरण आहे सर? कोणत्याच सरकारला किंवा शासकीय व्यवस्थेला असं कधीच वाटत नसते की ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडाव्या. त्या शाळा जगल्या पाहिजे, त्या शाळा अजून समृद्ध झाल्या पाहिजे, अधिकाधिक समृद्ध झाल्या पाहिजे. यासाठी शासन स्तरावरून अगदी फ्रिक्वेंटली कन्सिस्टंटली प्रयत्न सुरू आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे मागच्या वर्षी सुरू झालेलं माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आहे. त्यानंतर पीएमश्री शाळा आहे, सीएमश्री शाळा आहे. म्हणजे एक मॉडेल स्कूल त्या त्या तालुक्यामध्ये तयार करणं चाललेलं आहे. शेकडो शाळा पूर्ण देशभरामध्ये प्रोजेक्ट पीएमश्री शाळांचा, सीएमश्री शाळा आपल्या शासनाने निर्णय घेऊन आता सुरू केले आहेत. ह्या शासन स्तरावरून प्रचंड प्रयत्न सुरू आहेत. अगदी इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करण्यापासून तर अकॅडमिक इनपुट्स पर्यंत त्या शाळांना शिक्षक संख्या कमी अपुरी पडू नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. विज्ञान, गणित, इंग्रजी भरपूर TLM ज्याला आपण टीचिंग लर्निंग मटेरियल ते दिलं जात आहे. म्हणजे अगदी पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट सर्व शाळेसाठी जे आहे ते मांडून ठेवलंय. आता यंत्रणेची ती जबाबदारी ठरते की काय कशासोबत खायचं, काय कशा आणि तिथलं जे जेवण आहे म्हणजे अर्थात तिथली जी शैक्षणिक सुधारणा आहे ती कशी कशी करून घेता येईल. म्हणजे शासन स्तरावरून ह्या शाळा बंद पडाव्या असं कोणतंही गव्हर्नमेंट आलं शासनाला तरी कधीच वाटणार. उलट अधिकाधिक त्याला वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न सुरूच आहे. केंद्र सरकारचे पण प्रयत्न सुरू आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. अगदी डाएट सुद्धा समृद्ध करण्यासाठी एक्सलन्सी ऑफ डाएट म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट सुरू आहे. 650च्या जवळपास डाएट जे आहेत ते टप्प्याटप्प्याने आपल्या इथे डेव्हलप करणं सुरू आहे. तिथे अगदी रेसिडेन्स पासून तर सर्व जे म्हणजेच की काय वाटेल ते झालं तरी चालते. जिथे मूलभूत अधिकार आहे मुलांना प्राथमिक शिक्षणाचा, एलिमेंटरी एज्युकेशनचा जो आहे तो, ती यंत्रणा, ती शाळा बंद पडावी यासाठी कुठेही असे विचार कधीच होऊ शकत नाही. उलट वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ते त्या पातळीवर सुरू आहेत आणि एकंदर पूर्ण काय वाटेल ते जगामध्ये काही झालं तर जेव्हा प्राथमिक शिक्षण जे आहे ते कधी बंद पडणार नाही.
तिथे कुठलंही टेक्नॉलॉजी आणि हे आलं तर त्याचं शिक्षकांचं फिजिकल एक्झिस्टन्स ज्याला प्रत्यक्ष शिक्षकांचं असणं बाल शिक्षणामध्ये हे गरजेचंच असणार आहे. त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षण हा जो भाग आहे तो सुरक्षित आहे. मग एक शिक्षक म्हणून किंवा ह्युमन रिसोर्सेस जे आहेत ते जर सुरक्षित असतील समजा तर त्यांची सुद्धा एक नैतिक जबाबदारी ठरते की त्यांचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुरक्षित दृष्ट्या जे आहे त्यांना अकॅडमिक इनपुट देणे, त्यांचा उद्धार करणे, त्यांचं शैक्षणिक दृष्ट्या जे आहे ते त्यांना दिवसेंदिवस जे आहे ते पुढे नेणे. एकंदर पूर्ण शासन पातळीवरून टोटली सकारात्मक प्रयत्न सुरू आहे. काही ना काहीतरी मिसिंग आहे ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी व्यक्तिशः आणि व्यक्तिसमूहाने विचार करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे शासन पातळीवरून असं काही बंद पडावे यासाठी प्रयत्न कधी होऊ शकत नाही, कधी होऊ शकत. सरकार फार सकारात्मक आहे आणि त्याच्या सरांनी उदाहरणं सांगितले की सुंदर शाळा माझी शाळा हा जो प्रोजेक्ट आहे तो समन्वयातून निर्माण करावा. एकतर्फी कितीही आपण दिलं तर ते त्याचं आउटपुट मिळत नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा सहभाग असावा, शिक्षकांचा सहभाग असावा. त्यामुळे सुंदर शाळा ही संकल्पना आली होती. सर या निश्चितच अर्थात याला अनेक कारणं आपण सांगितलेली आहे की तेव्हाची वैभवशाली जिल्हा परिषद नगर परिषदेची शाळा असेल ती आज ओस पडते. अनेक कारणं आपण सांगितलेली आहे, ते योग्यही आहे. पण एकीकडे ओस पडत असताना त्याच वेळेस असेही आपल्याला आशेचे किरण दिसत आहेत की जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा इतर गावचे मुलं प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये यवतमाळच्याही काही शाळा आहेत, त्यांचाही काही अनुभव सांगा. नक्कीच. देयर इज ऑलवेज अ रे ऑफ होप. पहिल्यांदा एक सरांचं अभिनंदन आपण यासाठी करूया की सर आज प्राचार्य आहे पण शिक्षक असताना त्यांनी इंग्लिश लँग्वेज लॅबोरेटरी ओपन केली होती आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं ज्ञान व्हावं यासाठी त्यांनी शिक्षक असताना प्रयत्न केला 1998 मध्ये. आणि तो महाराष्ट्रातला कदाचित पहिला प्रयत्न असेल जो की या प्रयत्नातून अनेक महाराष्ट्राभर तो पसरलाय आणि ते अनेक प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे सरांचं त्या काळामध्ये ते केलेलं कार्य हे मोठंच होतं. त्यामुळे सर अभिनंदनास पात्र आहे. आता हे सांगा सर की आणखी अशा पद्धतीचे प्रयत्न झाले का? नक्कीच. म्हणजे इथे आपल्या जिल्ह्याचा किंवा एकंदर पूर्ण महाराष्ट्र सिनेरिओ डोळ्यासमोर ठेवला अनेक रोल मॉडेल शाळा त्याला म्हणता येऊ शकते अशा शिक्षकांनी तयार केलेले. ज्या शाळेत जातील तिथे नंदनवन फुलवणारे अतिशय सकारात्मक आणि ऑप्टिमिस्टिक लोक जे आहेत ते या यंत्रणेमध्ये आहेत. जिल्हा परिषद किंवा शासकीय शाळांचा एवढा मोठा पसारा आहे हजारोच्या संख्येमध्ये, त्या तुलनेमध्ये त्या शिक्षकांची संख्या कमी आहे हे सत्य सुद्धा आहे. त्या शिक्षकांची संख्या मल्टिप्लाय होणं, ती वाढत जाणं ही काळाची गरज आहे, काही वेगळं सांगायला नको. त्यामुळं आज तिथे इंग्रजी माध्यमांचा प्रयोग फुटलेला आहे. वेगवेगळ्या बोर्डच्या शाळा तालुका पातळीपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. अगदी तालुक्यापेक्षाही मोठे जर गाव आहे तिथपर्यंत पण पोहोचल्या आहे बीजी शाळा. अशा पार्श्वभूमीवर सुद्धा आज जिल्हा परिषद नगर परिषद आश्रमशाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी प्रवेशासाठी जे आहे ते रांग लागते नव्हे तर जून पासून सुरू होणाऱ्या शाळांचे प्रवेश जे आहे ते मार्च किंवा एप्रिलमध्येच बंद होतात. त्यात अनेक उदाहरण आहेत. त्यातली एक नगर परिषद शाळा क्रमांक 2 आहे धारवेची ती. तर ती जी शाळा आहे तिथे पूर्ण सिस्टमच एक तयार केली यवतमाळ जिल्ह्यामधलं दारवा. त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत राठोड सर म्हणून आहेत. त्यानंतर राकेश मडावे म्हणून त्यांनी NMMS चा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू केला आणि पूर्ण एकंदर शिक्षकांचा स्टाफच जो आहे आज तिथे 2000च्या वर विद्यार्थी आहेत. 12,000च्या वर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरची शाळा आहे ती नगर परिषदच्या याच्यामध्ये. तिथे तिथले प्रवेश जे आहे ते मार्च मध्येच पूर्ण झालेले आहेत. पहिल्या वर्गाचे 5-5, 6-6 शिक्षण एका वर्गामध्ये. दारव्यामध्ये अनेक शाळा आहेत, CBSE काय आणि सर्व याच्यावर. मग इतर नगर परिषदच्या शाळा ज्या आहेत त्यांनी इतर कुठले रेफरन्स किंवा उदाहरणं दिल्यापेक्षा हे नेमकं काय करतायत आपल्याच गावाचे आपल्याच नगर परिषद शाळेचे, तर ते त्यांच्यासाठी रोल मॉडेल असायला पाहिजे. पण तसं सर्व चित्र जे आहे ते सर्व शाळांमध्ये दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा अशा अनेक शाळा आहेत की जिथे यवतमाळवरून 35 किलोमीटरवर एका शाळेमध्ये अपडाऊन करतात. सुकळी नावाची शाळा आहे कळंब तालुक्यामध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये. इथून 5 ते 6 मुलं मुली अगदी डॉक्टर्स
चे सुद्धा हा. ते जिल्हा परिषद शाळेमध्ये इथनं अपडाऊन करतात. हा. द्विशिक्षिकी शाळा. हा. त्या शिक्षकांचं वैशिष्ट्य असं आहे दोघांचे की ते दोघांची मुलं मुली जी आहेत ते त्या शाळेमध्ये शिकत आहेत. ते स्वतः त्यांचे नावही सांगायला हरकत नाही. संदीप कोल्हे म्हणून शिक्षक आहेत त्या ठिकाणी आणि तिथले मुख्याध्यापक अमोल कोल्हे हे दोन्ही इनोव्हेटिव्ह टीचर्स आहेत. त्यांचा दोघांचा समन्वय जो आहे तो आणि अमोल पालेकर जे आहेत अमोल पालेकर त्यांची मुलगी त्या शाळेमध्ये आणि संदीपची मुलगा सुद्धा त्या शाळेमध्ये. म्हणजे यवतमाळमध्ये कुठल्याही शाळेमध्ये त्यांना प्रवेश घेता आला असता तसं न करता आपल्या शाळेमध्ये हे मुलांना शिकवत आहे. म्हणजे त्यांचा स्वतःवर असणारा प्रचंड विश्वास आहे स्वतःवर आणि स्वतः शिकवणार हे सरळ सरळ दिसते. हे सर्वांना प्रॅक्टिकली कदाचित शक्य पण नसेल पण आपल्या गावातली मुलं बाहेर जाणार नाही असं वातावरण तर कोणत्याही शाळेमध्ये तयार करता येऊ शकतं. म्हणून पहिल्या वाक्यावर मी ठाम आहे किती आपण शिकलेलो आहोत किती मी उच्च विद्याभूषित आहे हे काही शाळेच्या दर्जाशी संबंधित प्रत्येक वेळेस लागू पडेल हे सांगता येत नाही. टीचिंग इज द जॉब ऍब्सोल्युटली रिलेटेड विथ अवर वे ऑफ थिंकिंग अँड ऍटिट्यूड. तो वृत्तीशी निगडित आहे. ज्यांची वृत्ती सकारात्मक आहे ज्यांना कुठल्याही शाळेमध्ये नंदनवन पुरवायचं आहे ते लोक काही पण करू शकतात. इथे सुद्धा लोहारा पोट शाळा होती एकेकाळीची. ते शीतल सत्तुरा मॅडम म्हणून कार्यरत होता. इंग्रजीचं सुंदर वातावरण त्यांनी तयार केलं होतं लॅबोरेटरी आणि त्यांची जशी बदली तिकडे झाली उमरसरामध्ये तर तिथले 5 ते 6 ऑटो भरून मुलं जी आहेत ते लोहारा उमरसरामध्ये ट्रान्सफर आहेत. म्हणजे एखाद्या शाळेची नवोपक्रम किंवा उपक्रमशील शाळा जी आहे तिथली यंत्रणा बदलते या ढाच्यामध्ये जे आहे. मला तर अगदी मनापासून वाटते बरेच वेळा की ज्यांनी एका उंचीला एखादी शाळा नेली असेल काही लोकांनी प्रयत्नपूर्वक. कारण पी हळद हो बरी हे एज्युकेशनला लागू पडत नाही. एज्युकेशन आज सुरू केला आणि लगेच कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणाम मिळतील जे ती एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ती ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ते हळूवार एखाद्या पिक पॉइंटला शाळा जर एखाद्याने नेली असेल तर जे काही ढाचा आहे बदल्यांचा आणि हे जे आहे जिल्हा परिषद असेल नगर परिषद त्याला आउट ऑफ वे जाऊन एक्सेप्शनल बनवून का बरं करू नये. तर त्या पिक पॉइंटला गेलेली शाळा त्यांची बदली झाल्याबरोबर पुन्हा आणखी तशीच जर खाली खाली येत असेल त्यांच्या इतर लोकांच्या येण्याच्या वृत्तीमुळे तर ती फार चिंतेची बाब आहे. त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेण्यासाठी मी सर्वांना विनंती पण करेल की अशा शिक्षकांना हुडकून सर्व जिल्ह्याच्या यंत्रणेला माहितीच असते असे कोणते शिक्षक आहेत त्यांचं स्वतःच जर तिथे राहायची इच्छा असेल समजा तर काय हरकत आहे त्यांनी 10 वर्षाच्या वर 15 वर्षाच्या वर 20 वर्षाच्या वर तिथे राहून त्या शाळेला पुढे पुढे वृद्धिगत नेण्यासाठी तर तसं होत नाही. माणसं बदलले की अनेक शाळा ज्या आहेत त्या एका पिक पॉइंटला गेल्या त्या खाली खाली येत गेल्या ते चेंज. विद्यार्थी तेच आहे गाव तेच आहे तिथल्या आतमधले घटक बदलले की ती शाळा जी आहे ती हे होते. हे लोक दुसरीकडे गेल्यावर पुन्हा आणखी नंदनवन पुरवण्याचा प्रयत्न करते पण त्यात त्यांचा कालावधी भरपूर जातो. कारण प्रत्येक वेळेस गेल्याबरोबर हे सर्व शक्य होईल असं नाही. त्यामुळं त्यांनी जी घेतलेली मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत असताना त्यांना पुन्हा डिटॅच करणे हे बरेच वेळा त्यांच्यावर झालेला अन्याय पण असू शकतो. त्या शिक्षकांना त्यांचं कन्सेंट घेऊन की तुम्हाला इथेच राहायचं किंवा नाही अशा उपक्रमशील किंवा चांगल्या शिक्षकांसाठी म्हणतोय. बाकीच्यांसाठी ती इतर लागू असेल नियम दिले. त्यामुळं जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये वातावरण निर्माण होऊ शकत नाही अशा मतात जर मुळीच मी तिथे इंग्रजी गणित भाषा विज्ञान अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मुलांनी हे केलं आहे. जॅपनीज लँग्वेज शिकवणाऱ्या मॅडम आहेत सर आहेत काही जर्मन लँग्वेज शिकवणाऱ्या मॅडम आहेत. नेहा बोखरे म्हणून मॅडम आहेत घरी जामणी तालुक्यामध्ये तिथे जर्मन लँग्वेज मुलं शिकतात. सुकळीच्या शाळेमध्ये जे आहे ते जपानीज मुलं शिकत आहेत वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून. टेक्नोसरी लोक आहेत तिथे भाटंबा नावाचं गाव आहे महेश चव्हाण म्हणून शिक्षक आहे. अतिशय सुंदर वातावरण त्यांनी तयार केलं. असं किती किती नाव घ्यायची. त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा हे कुठेही कमी नाही. त्यातले सॅम्पल बेसिसवर आपण तसं तर भरपूर आपल्यापैकी अनेक लोक छान छान काम करत आहे प्रॅक्टिकली. तसं तर 8 दिवस किंवा 10 दिवस सप्ताह चालू शकते आपला बेस्ट प्रॅक्टिसेसचा जिल्हा परिषदेच्या शाळांमधला. पण ते प्रॅक्टिकली इथे शक्य नाही. सर्व शिक्षकांचे स्पेशली पालकांचे सुकळीच्या मनपूर्वक अभिनंदन. अमोल आणि संदीपचं सुद्धा अभिनंदन. जबाबदार व्यक्ती प्राचार्य प्रशिक्षण संस्थेचा म्हणून मला आमच्या जिल्ह्यामध्ये काय वाईट आहे हे माहिती नाही पण काय काय चांगलं आहे जिल्हा परिषदेच्या ढाच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये हे अगदी नावासकट शाळेच्या नावासकट शिक्षकांच्या नावासकट त्यांचं कशा बाबतीत काम आहे हे अगदी माहिती आहे. अगदी इंडिव्हिज्युअली व्यक्तिशः त्या सर्व लोकांशी मी जुळलेला आहे. अगदी कौटुंबिक पातळीवर सुद्धा जुळलेलं आहे. म्हणून एक्सचेंजिंग ऑफ इनोव्हेटिव्ह थॉट्स अँड आयडियाज हे व्हावं यासाठी या सर्व लोकांना आम्ही नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये बोलावलं. आपल्या शिक्षकांच्या जे वेगवेगळ्या पॉकेटमध्ये छान काम करणारे लोक आहेत या समस्यांसहित
त्यांचं हे जे चांगलं काम आहे ते नवीन शिक्षकांसमोर मांडलं की डिस्पाइट ऑल द ऍडवर्स सर्कमस्टान्सेस देयर इज ऑलवेज अ रे ऑफ होप. ते त्यांना आम्ही जाणून दिलं की सारच काही असं आभाळ कोसळलेलं नाही. या सर्व फाटलेल्या आकाशामध्ये अतिशय सकारात्मकपणे आशावादी राहून जे आहे ते एक छान धागा घेऊन शिवणारे लोक सुद्धा या यंत्रणेमध्ये आहे. ते आपले रोल मॉडेल असले पाहिजे आणि ते रोल मॉडेल जे आहे ते आम्ही वारंवार शिक्षकांसमोर प्रेझेंट करतो. ते आमचं कामच आहे. काय वाईट आहे हे सांगत बसल्यापेक्षा असं 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 हे छान छान आहे, इथे इंग्रजीचं वातावरण छान आहे, इथे गणिताचं वातावरण छान आहे, कल्पना करू शकणार नाही अशा. अगदी आम्हाला अभिमान वाटतो मला शासकीय यंत्रणेत काम करत असताना की ज्या सो कॉल्ड सीबीएसई आयबी बोर्डच्या ज्या शाळा आहेत तिथले शिक्षक तिथले विद्यार्थी जे आहेत ते आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नगर परिषद शाळेमध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज चालल्या आहेत त्यांच्या तिथे टूर जात आहेत विद्यार्थ्यांना घेऊन आणि तिथे दिवसभर बसून हे समजावून घेत आहेत किंवा इथे काय नेमकं चालू आहे, तिथे आपली मुलं सुद्धा जातात. त्याच्यामुळं खाजगी शाळांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकते. आमच्या लोकांनी जर पॉझिटिव्हली काम केलं किंवा आपण जर छान तिथे जर वातावरण निर्माण केलं नाही तर हा पुन्हा जो आहे तो उलटा कार्यक्रम होऊ शकते. त्यामुळं हे होणारच नाही किंवा होऊच शकत नाही असं तर मला मुळीच वाटत नाही. फार छान सर. म्हणजेच जिथे जिल्हा परिषद शाळेसंदर्भात ओरड चालू आहे त्याही ठिकाणी ओसाड जमिनीमध्ये नंदनवन फुलवणारे शिक्षक आहेत. एका कवीने असं म्हटलेलं आहे की काळाकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, काळाकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी कोणीतरी तिथे दिवा घेऊन उभा असतं. म्हणजे दिवा घेऊन उभं असणारे शिक्षक आहे. आणि परत या शिक्षकांसाठी की अंगात जर धमक असली तर वाळवंटातही जत्रा भरवता येते असे जत्रा भरवणारे शिक्षक आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे. त्यांना तसं वातावरण निर्माण करून द्यावं हाही एक मोलाचा विचार. म्हणजे जसं तुम्ही बदली संदर्भात सांगितलं की त्यांना जर तिथे राहायचं असेल तर राहू द्या, त्यांच्या त्या फुललेल्या गुणांना आणखी फुलू द्या, गावाला फुलू द्या. हेही शासकीय पातळीवर कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. नाहीतर मी असंही बघितलेलं आहे सर की हे लोक खूप काम करतात तेव्हापुरतं त्या गावाची साथ मिळते, त्या अधिकाऱ्यांची साथ मिळते, अधिकारी बदलतो, वातावरण बदलतं आणि पुन्हा यांचं खच्चीकरण सुरू होतं आणि जोरात आलेले शिक्षक नंतर मग कोमामध्ये जातात. हेही मी पाहिलेलं आहे. तर असं यांचं होऊ नये त्यामुळे शासकीय पातळीवर सुद्धा हा विचार व्हायला पाहिजे. हा मोलाचा विचार सरांनी सांगितलेला आहे. आणखी मला एक सांगा सर की काही शाळा अशा आहेत निश्चितच ज्यांचा एकूणच शाळा संस्कृतीला किंवा जिल्हा परिषदला गौरव वाटावा अशा शाळा आहेत, पण ज्या काही नाही आहेत. मग या शिक्षकांचं पुनर्भरण करण्यासाठी म्हणा किंवा या शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी आपण काही अभ्यास दौरे वगैरे आहात? हो नक्कीच. तसं अगदी शासन पातळीवर प्रयत्न सुरू होते प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या काळामध्ये. एक्सचेंजिंग ऑफ इनोव्हेटिव्ह थॉट्स अँड आयडियाज. म्हणजे असं ओरली किंवा सैद्धांतिक दृष्ट्या किंवा असं सांगत बसल्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन पाहणे एखाद्याचं काम, एखाद्या शाळेचं काम की त्यामुळे विश्वास जो आहे तो बळावतो त्या लोकांचा. त्याच्यामुळे अगदी अधिकृत पातळीवर शाळांना सुट्टी घेऊन समजा शिक्षकांचे दौरे जे आहे ते अनेक वर्षापासून सुरू आहेत. ह्या माझी शाळा सुंदर शाळेमध्ये जे क्रमांक आलेल्या शाळा असतात त्या शाळांना त्या यंत्रणेवर ते डिपेंड करतात. जसं नेर तालुक्यामध्ये मंगेश देशपांडे सर आहेत तर त्यांनी अनेक शैक्षणिक दौरे जे आहेत ते करून आणले शिक्षकांचे. स्वतः पुढाकार घेतात आणि त्या ठिकाणी बस सोचने से कुछ ना होगा खुद मंजिल पास न आएगी. बस सोचने से कुछ ना होगा खुद मंजिल पास न आएगी. बिन संघर्ष किए तुझको जीत विरास न आएगी. जो गिरा है वो हार नहीं, जो उठा नहीं वो हार गया. ना उम्मीदी और आलस ही बड़े बड़ों को मार गया. तो उठो चलो आगे बढ़ो, जो भी चाहा है तूने एक दिन तेरा होगा. बस सोचने से कुछ ना होगा करने से होगा. बस सोचने से कुछ ना होगा करने से होगा. सर्व शिक्षकांना दाखवणे आपल्या तालुक्यामध्ये असं करता येऊ शकते. हे व्यक्तीशी निगडीत करते सर्व हा जो पार्ट आहे. प्रत्येक वेळेस शासन पातळीवरून याच्यासाठी काही पैसा पुरवला जाईल वगैरे असं नाही. मला व्यक्तिशः असं वाटते की मी जर आयुष्यभर शिक्षक मला राहायचं असेल तर माझ्या व्यावसायिक विकासामध्ये
विकासाला वृद्धिंगत करण्यासाठी, विकास करण्यासाठी सातत्य ठेवणे हे माझं गरज आहे. ज्याला CPD म्हणतो, कन्सिस्टन्सी प्रोफेशनल डेव्हलपमेंट, ते माझं कामच आहे. मग माझ्या मिळकतीचा काही पर्सेंट शेअर जो आहे 5 to 10% शेअर हा माझ्या व्यक्तिगत शैक्षणिक विकासासाठी, व्यावसायिक विकासासाठी करणं हे गरजेचं आहे. बाकी सर्व तुम्ही दुसरीकडे वापरू शकता. त्यामुळे शाळांना भेटी देणे, आम्ही याला अकॅडमिक पिलग्रिमेज असं म्हणतो. शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणारा शिक्षक किंवा शिक्षिका आणि बाकी समजा माझ्यासारखा व्यक्ती सुद्धा तर तो वाजोटा असू शकत नाही. कारण मला एक दुसरं बायोलॉजिकल पेरेंटिंग जरी मला मिळालं नसेल, मी प्रत्यक्ष मुलाला जन्म देऊ शकलो नसेल कोणाला, तरी माझ्यासमोर एक सोशल पेरेंटिंग म्हणून, सामाजिक पालकत्व म्हणून शेकडो मुलं माझ्यासमोर बसलेलं असतात. म्हणून त्या मुलांचं पालकत्व ही जबाबदारी माझी असतेच समजा. त्यामुळं मी माझ्या स्वतःच्या मुलाविषयी जसा सजग, सतर्क, कॉन्शियस, अवेअर असतो समजा, तर तोच ऍटिट्यूड मी सोशल पेरेंटिंग मध्ये कॅरी फॉरवर्ड का करू शकत नाही. कारण व्यक्ती तोच आहे, इंडिव्हिज्युअल तोच आहे. तर तो जो ऍटिट्यूड आहे तो कॅरी फॉरवर्ड करून तो एक्झिक्यूट करणे, तो प्रत्यक्ष संक्रमित करणे विद्यार्थ्यांमध्ये. माझ्या स्वतःच्या मुलाविषयी जी सतर्कता माझ्याकडे असते, मी रेस्टलेस होऊन जाईल, पॅनिक होऊन जाईल, मी बरेच वेळा अस्वस्थ होऊन जाईल माझ्या मुलाला जर बऱ्यापैकी जर त्याची प्रगती झालेली नसेल. ती अस्वस्थता एक संवेदनशील शिक्षक म्हणून आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रती सुद्धा असली ती असेल समजा तर हॅट्स ऑफ टू देम. नसेल तर त्या लोकांनी व्यक्तिशः इंट्रोस्पेक्ट करणं, स्वतःच्या आतमध्ये डोकावणं, आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे. हे गरजेचं आहे असं मला वाटतं. स्वतःचं आत्मपरीक्षण करणं मान्य आहे की जिथे आपण काम करतो आहे त्याच्या चारही बाजूने परिस्थिती फार बेकार आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे पर्यायी व्यवस्था निघालेली आहे. CBSE पॅटर्न म्हणा किंवा इंग्रजी शाळा म्हणा, त्यांच्या लखलखत्या चकचकत्या शाळा आहे, त्यांचे ड्रेस आहे आणि एक फॅड म्हणून म्हणा किंवा ते ट्रेड म्हणून म्हणा पालकांचा ओढा तिथे आहे. पण जगायचं आहे, लोकांना जगवायचं आहे, म्हणून मग जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याला टिकवायचं आहे, टिकवायची आहे शाळा. यासाठी आत्मपरीक्षण करणं हा एक मोलाचा संदेश दिला. आणि सगळ्यांनीच मग शिक्षकांपासून तर मग सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत आणि शाळा व्यवस्थापन समितीपासून तर मग पालकांपर्यंत या सगळ्यांचंच हे काम आहे, कर्तव्य आहे. तरच आपण जगू आणि जगू हा मोलाचा संदेश दिला. मला जाता जाता एक सांगा सर, की सरकार वेगवेगळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या पद्धतीने काही प्रयत्न करत आहेत, धोरण राबवत आहेत. अलीकडच्या काळामध्ये एक जेव्हा खिचडी वगैरे शिजवण्याचा हा प्रोग्राम आहे, तर त्यासोबतच तिथेच एक बगीचा ही काय संकल्पना आहे? बगीचा म्हणजे नुसतं फुलांचा किंवा हे ते म्हटलेलं नाही, ऑर्गॅनिक जे आहे समजा फार्मिंग. शाळेमध्ये ज्या शाळांमध्ये जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी किचन गार्डन जे आहे, जेणेकरून तिथल्याच भाज्या तिथे वापरते. हा एक पार्ट जरी असेल तरी दुसरा पार्ट असा आहे की मुलांचं मातीशी नातं जे आहे, त्या शाळेमधल्या मुलांचं मातीशी नातं, त्यांना जर हे सर्व करून दिलं समजा, त्यांच्याकडून लागवड करणे, त्यांच्याकडून त्यांना काही इन्सेंटिव्ह देणे, हे सर्व अनेक शाळांमध्ये उपक्रम राबवत आहे लोक. तर ती एक चांगली कन्सेप्ट आहे. बरेच वेळा मुलांचा मातीशी संपर्क होत नाही. नेमकं एखाद्या झाडाचं वाढत जाणं जे आहे, एखाद्या वृक्षाचं वाढत जाणं, ती प्रोसेस जी आहे, कारण माझं झाड मी वाढत जात असताना बघितले, कारण ते माझं असते. जिथे कुठे माझं असेल सांगा तिथे मी जास्त काळजी घेतो. यदुनाथ प्रत्येंनी फार छान डिफाईन केलेलं आहे प्रतिज्ञेला आपल्या, भारत माझा देश आहे. असं कसं काय म्हणू शकता? भारत आमचा देश आहे असं म्हणायला पाहिजे. माझा, तर माझ्यामध्ये माझं पॉझिटिव्हनेस असतं. माझा म्हटलं मी जास्त काळजी घेतो, माझा म्हटलं माझी जबाबदारी वाढते. तर त्या पद्धतीनं माझं किचन गार्डन, माझी ही बाग जी आहे परसबाग म्हटलं जातं, तर त्या परसबागेमध्ये काय काय असायला पाहिजे हे शिक्षक शिक्षिकांच्या मार्गदर्शन मुलं हे करतात, आनंद घेतात. सर्व महत्वाचं मुलांचं मातीशी नातं असणं, मुलांचे मातीने हात बरबटलेले असणं हे त्यांच्या बालपणाला साजेस आहे. ते त्यांना सस्टेनेबल कायमस्वरूपी आनंद देणार आहे आणि कायमस्वरूपी स्मरणात पण राहते ह्या बाबी जे आहेत. मातींची नाळ तोडली समजा, मातीची नाळ तोडली मुलाची, की मुलांना निसर्ग शक्तीपासून डिटॅच करणं हे चुकीचं आहे. आई बाबांनी सुद्धा ते पथ्य पाळलं पाहिजे किंवा हे हा भाग घेतला पाहिजे की मुलांना मातीशी मुलांचं नातं असलं पाहिजे. आता तर मुलांच्या पायाला माती लागू देत नाही, हा एक वेगळाच पार्ट आहे. त्यामुळे हे सर्वांचीच जबाबदारी ठरते. आणि छान सरांनी वेगळ्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. खरं म्हणजे बऱ्याच शिक्षकांना हा उद्देश माहित नाही. फक्त खिचडी तयार करायची आहे त्यासाठी काहीतरी पालक तयार असावी आपल्याकडे, ताजी ताजी पालक तयार असावी यासाठी
पण एवढाच नसून मातीसोबत संबंध असावा. दुसरा यामधून एक आउटपुट निघणारा भाग मी पाहिला सर, आणि अत्यंत तो मूलगामी आहे, म्हणजे मुलांच्या आयुष्यावर परिणाम करणारा आहे. बऱ्याच शाळांमध्ये, आमच्याकडे एक जामची शाळा आहे, पारडीची पण शाळा आहे, तर त्या शाळांमध्ये हे पालक, मेथी, टमाटे मोठ्या प्रमाणात विकते, आणि मग आपल्या त्या खिचडीसाठी वापरून सुद्धा ती शिल्लक राहते. मग अशा वेळेस तिथले शिक्षक ते मुलांसोबत ते तोडतात आणि त्या एका टोपल्यामध्ये ते भरतात. त्यांनी एक पारडं घेतलेलं आहे आणि मुलंच त्या जुड्या बांधून ते गावामध्ये विकतात, आणि मग त्यांना हा 1 किलो, 1.5 किलो, 1 पाव याचे एवढे रुपये, तेवढे रुपये, आणि हे सगळं संवाद करत असताना, हे विनिमय करत असताना तो गिराईक कसा बोलतो, कसं बोलायचं असतं, म्हणजे आर्थिक व्यवहारासोबत सामाजिक संबंध सुद्धा या पालक म्हणजे किचन गार्डनच्या माध्यमातून ते लोक करतात. हा मोठा गौरवास्पद आणि विद्यार्थ्यांवर दूरगामी परिणाम करणारा प्रयोग आहे. निश्चितच हा प्रयोग आहे सर. जिल्हा परिषद फार जिव्हाळ्याची आहे, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, फार जिव्हाळ्याची आहे, कारण आपली पिढी त्यामधून घडलेली आहे, आणि म्हणूनच त्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत. प्रश्नाचा हा ओघ संपत नाही, पण वेळ संपणार आहे, आणि म्हणून मग शेवटाकडे जात असताना तुम्ही अत्यंत या शिक्षण व्यवस्थेसंदर्भात जागरूक आहात. तुम्हाला असं वाटतं की इथला विद्यार्थी शिकावा, इथला शिक्षक प्रशिक्षित व्हावा, इथले गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी, आणि या दोघांच्या माध्यमातून ही शाळा समृद्ध व्हावी, आणि एकूणच शिक्षण व्यवस्था ही समृद्ध व्हावी, आणि हे करत असताना यामध्ये माझाही काहीतरी वाटा असावा, हे तुमच्या तन्मनामध्ये आहे, आणि म्हणून तुम्ही अत्यंत सक्रिय राहता. एक सांगा सर, की डायटचे प्राचार्य म्हणून ही जिल्हा परिषद शाळा समृद्ध करण्यासाठी तुमची काय भूमिका असेल? डायट स्तरावरून आणि व्यक्तिगत पातळीवर तिथे त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जर पालकांचा, विद्यार्थ्यांचा ओघ असेल समजा, तर पहिली ही जबाबदारी ठरते आमच्या शाळांची, जिल्हा परिषद, नगर परिषद, आश्रम शाळा येतात, की इंग्रजीमुळे जर मुलं बाहेर चाललेली असेल तर माझ्या शाळेमध्ये इंग्रजीचं वातावरण चांगलं झालं. सर्वात मोठं मी जर समाजाला, पालकांना हे दाखवून देऊ शकलो की त्या शाळांपेक्षा सुद्धा माझ्या शाळेमध्ये इंग्रजीचं वातावरण चांगलं आहे, तर मला वाटते आपसुकच ते काही लगेच होणार नाही, पण 1-2 वर्षामध्ये हे सर्व मुलं जी आहे ती बाहेर जाणार आहे, कारण तिकडे पे करून जातात, पैसे देऊन जातात. मोफत जर मला त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी जर माझ्याच गावामध्ये मिळत असेल तर कशाला लोक विनाकारण वळताण करून तिकडे टाकणार. त्याच्यामुळे ज्या शाळांमध्ये इंग्रजीचं वातावरण चांगलं, ती शाळा चांगली, असं जर समज असेल समजा. आता हे सुद्धा एक पार्ट आहे. शिक्षकांना पुन्हा माझ्या शाळेमध्ये काय काय चांगलं आहे त्याचं मार्केटिंग करता येणं, समजा पालकांपर्यंत पोहोचवता येणं, हे सुद्धा काळाची गरज आहे. बऱ्याचशा शाळांमध्ये छान छान वातावरण आहे, चांगलं पण आहे, पण त्यांना सांगता येत नाही, हे प्रेझेंट करणं ते सुद्धा, कारण हे सर्व आता गरजेचं झालं, पूर्ण लोकांपर्यंत पोहोचणे, जाहिरातीचं युग आहे, आणि या सर्व त्याच्यामुळे आपल्या शाळांमध्ये मुलं तयार होऊ शकतात. तुमच्या मुलांना कुठलंही धोका नाही, केवळ त्यांचा अकॅडमिकच ग्रोथ इथे होणार नाही, त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल, त्यांच्या भावभावनांचा विकास होईल, मानसिक दृष्ट्या त्यांना मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या सुद्धा त्यांच्या ज्या इथे बऱ्या असतील, त्यांना समाजाशी कसं कनेक्ट राहतील हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होऊ शकते. असं बऱ्याचशा गोष्टी, सर्वांगीण विकास ज्याला म्हणतात, सर्व क्वेश्चन्स जे आहेत मुलांचे, सर्व बुद्धिमत्ता जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. कारण इथे आणि पुन्हा गावात मला व्यक्तिशः असं वाटतं की अगदी छोटी छोटी मुलं जी आहेत ती प्रवास करून इतर गावांपर्यंत जाणे हे त्यांच्या शारीरिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा चांगलं नाही. अनेक 30-40 किलोमीटरवरून मुलं येतात तर शाळेमध्ये पेंगतात, ते झोपलेली असतात छोटी मुलं जी आहेत. त्याच्यामुळं त्या शाळांमध्ये आपल्या शाळेमध्ये चांगलं वातावरण करून या कॉम्पिटिशनच्या, या स्पर्धेच्या युगामध्ये माझी शाळा कशी बेटर करता येईल यासाठी सर्वांनी सामूहिक दृष्ट्या प्रयत्न करणे. गाव, शाळा आणि गाव हे जे आहे ते हातात हात घालून चालणे, हे काही एकमेकांचे दुस्वास करणारे लोक नाही, तर एकमेकांच्या समन्वयातून कोणत्याही गावातली कोणती शाळा जी ती छान करता येऊ शकतात. काही टेक्निकल, तांत्रिक अडचणी असू शकतात, शिक्षक संख्या आणि ही जे आहे ते सुद्धा दिवसेंदिवस सॉर्ट आउट करत आहे काही लोक. शिक्षक काही ज्या गोष्ट नियंत्रण कक्षेच्या बाहेर आहे तिथे स्थानिक पातळीवरून बरेचसे सोल्युशन्स किंवा मार्ग जे आहेत अनेक लोकांनी काढलेले आहेत. ते ठीक आहे की आमच्या शाळेमध्ये 5 शिक्षकांची गरज आहे पण प्रत्यक्ष 2च आहे किंवा 3च आहे,
तर हे 2 पर्यायी शिक्षक उपलब्ध शिक्षकांनीच केलेले आहेत. त्यांच्या वेतनातून काही लोकांनी तिथल्या स्थानिक मुलं मुली जे शिकले, डीएड झाले, ग्रॅज्युएशन झाले, त्यांची मदत या शिक्षण व्यवस्थेमध्ये घेत आहे. तर हा त्यांनी सोल्युशन काढलेलं आहे, म्हणजे मार्ग काढलेला आहे. सर्वच गोष्टी शासन पातळीवरून लगेच त्या सॉर्ट आउट होतील असा तर काही चमत्कार होणे नाही. तोपर्यंत मी वाट पाहायची का? तर नक्कीच नाही. तर एवढे प्रॉब्लेम आहे, सोल्युशन सकारात्मकपणे अनेक लोकांनी मार्ग काढलेला आहे. आम्ही सर्वसामान्य ग्रामीण भागातून आलेले लोक आहे, आम्हाला शिकू दिलं नाही वगैरे ही ओरड करणे आता प्रॅक्टिकली चुकीची आहे, ती इररिलेव्हंट आहे, असंबद्ध आहे. जर शिकवणारा घटक हा सर्वसामान्य लोकांमधून आलेला आहे आणि शिकणारे घटक सर्वसामान्य लोकांचेच असेल तर माझी नैतिक जबाबदारी ठरते की मी ज्या मासेस मधून आलेला आहे त्या मासेस मधला एकही मुलगा जो आहे तो शिक्षणापासून वंचित राहू नये, शिकण्यापासून वंचित राहू नये. ती संवेदनशीलता प्रत्येक शिक्षकांनी जपायची. साऱ्या समस्यांची समाधान जे आहे ते होऊ शकते. माझी मुलं स्वतःची आणि माझ्या शाळेतली मुलं या सर्वांचं सारख्या पातळीवर जे आहे ते विकास करणं हे एक सोशल पेरेंट आणि बायोलॉजिकल पेरेंट म्हणून माझी नैतिक जबाबदारी ठरते. आणि हे कोणालाही शक्य आहे. फक्त थोडा माइंडसेट चेंज करणे, केवळ समस्यांवर फोकस न करता समस्यांचं समाधान कसं करता येईल यावर जास्त फोकस करणे हे मला वाटतं गरजेचं आहे. आणि अनेक लोकांनी, हे मी व्यक्तिशः सांगत नाही, स्वतः अनेक लोकांनी हे स्वतः सांगितलंय की हे शिक्षक संख्या कमी आहे तर 2 गावातली मुलं मुली लावलेल्या आहेत शिक्षण ट्रेनिंग, त्यांच्या मदतीनं मार्ग काढले आहे. अनेक गावामध्ये सुरू आहे. म्हणजे जिथे समस्या सांगणारे लोक आहेत तिथे समस्यांवर सोल्युशन देणारे सुद्धा आमचे शिक्षक मंडळीच आहे. त्याच्यामुळे आम्ही असं त्यांच्याकडे बोट दाखवतो की तिथे तुमची जी समस्या आहे ती या शाळेत होती, त्यांनी ती सॉर्ट आउट केली आहे, तिथे जाऊन त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करू सरळ एवढी प्रॉब्लेम आहे सोल्युशन. समस्यांचं समाधान होईपर्यंत वाट बघत बसल्यापेक्षा आहे त्या परिस्थितीमध्ये, प्राप्त परिस्थितीमध्ये मार्ग काढणे हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य ठरतं आणि नक्कीच हे शक्य आहे प्रत्येकाला. फार छान विचार सांगितले की कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि त्यांनी हे केलं नाही, ते केलं नाही, ते केलं नाही असे केवळ कांगावा करण्यापेक्षा आपण काय केलं, आपण काय करू शकतो, ही माझी शाळा आहे, हे माझी मुलं आहे, या आस्थेने आणि प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही पर्याय शोधता येते ते पर्याय निवडून आपण जर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर निश्चितच मग दारव्याची शाळा असेल, सुकळीची शाळा असेल, अशा आदर्श शाळा प्रत्येक शाळा होऊ शकतात. आणि जी संख्या रोडावती आहे ती पुन्हा वर्ग पूर्ण भरून जाईल ही आशा सरांनी सांगितलेली आहे. निश्चित असं होऊ शकते. आपला दृष्टिकोन बदलूया आणि आपली शाळा सुद्धा बदलूया. हा जर आपण विचार घेतला तर जिल्हा परिषद शाळा जो गौरव प्राप्त होतो तो पुन्हा आपण प्राप्त करू शकतो. प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर प्रशांत गावंडे सर हे एनसीईआरटी मध्ये प्रशिक्षण संस्थेमध्ये किंवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये अनेक पुस्तकांचा सिलेबस फ्रेम करतात आणि सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांना रतन टाटा फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि ते जे बोलतात, कोणाच्या बोलण्याला वजन प्राप्त होते तर जो व्यक्ती कार्य करतो त्याच्या बोलण्याला वजन प्राप्त होत असते. ते जे बोलतात निवळ बोलत नाही तर त्यांनी ते कामातून त्यांच्या कर्तृत्वातून ते सिद्ध केलेलं आहे. निश्चितच सर तुमची ही आशा आमच्या जिल्हा परिषद टीचरपर्यंत, त्या शाळेपर्यंत, पालकांपर्यंत जाईल आणि त्यांच्या उभारीमध्ये आपली ही मुलाखत कुठेतरी कामी पडली तर मला वाटते आपली मुलाखत यशस्वी झाली असं मला वाटेल. जिल्हा परिषद शाळेवर अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सर्वंकष पद्धतीने आपण फोकस टाकलाय. निश्चितच यातून काही सकारात्मक निर्माण होईल ही आशा घेऊन आपण इथे आलात. आपले खूप खूप धन्यवाद सर.